नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालोय मांढरगावच्या काळू आईला आणि सकाळचे 7 वाजले होते मित्रांनो। आणि सकाळ तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण निर्माण झालं होतं या ठिकाणी। मोशीमधून आम्ही निघालोय आणि थोडं सकाळी सिग्नल पण लागला होता सकाळ आणि नाशिक फाट्यावर आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली मित्रांनो। सकाळचा नाश्ता करू म्हटलं कुठेतरी, तर मी आणि माझा भाऊ इकडे इडली वडा खायला थांबलो होतो बघा। तर मस्त असा अन्नाचा इडली वडा घेतला। त्यानंतर हा बघा भाऊ, हा एक चम्मच कसा आहे भावा। तर इडली वडा खाल्ल्यानंतर आम्ही निघालो बघा, खडकी पुणे दापोडी या ठिकाणाहून सरळ निघणार होतो आम्ही। आणि सकाळ बघू शकता तुम्ही मस्त असं वातावरण निर्माण झालं। भावाला म्हणलं हेडफोन दे तुझा, हेडफोन घेतलं आणि आम्ही लावलं कानाला आणि मस्त असं गाणं ऐकत आम्ही निघालो। मित्रांनो, इथे एक दत्त मंदिर दिसलं होतं आम्हाला। त्याच्यानंतर आम्ही तिकडे थांबलो आणि सकाळ देवाचं दर्शन घ्यावं म्हटलं। वाटेत आलंच आहे तर देवाचं दर्शन पण घेऊन जावं म्हणून आम्ही थांबलो तिकडे दर्शन घ्यायला। आणि त्याच्यानंतर असं झालं की टीका लावणारा आला, त्याला म्हणलं लाव बाबा एकदाचा, आणि मग लावल्यानंतर हा असा आम्ही सेल्फी घेतला। मग त्याच्यानंतर आम्ही बघा असं एक भावाचा व्हिडिओ घेतला। म्हणलं चल तू, मी व्हिडिओ काढतो तुझा। आणि व्हिडिओ काढता समोर गेलो आम्ही। यांचं दर्शन झालं होतं बघा, हे दर्शन करून आले होते। दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत काळूबाईच्या दर्शनाला। साधारणपणे 12 ते 15 किलोमीटर मंदिर होतं काळूबाईचं। तर आम्ही बाईकवर निघालो। मध्येच पाऊस सुरू झाला मित्रांनो, त्याच्यामुळे आम्ही गाडी साईडला घेऊन एका छताखाली थांबलो होतो। त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर आम्ही परत निघालो। तर मस्त असं पावसाचं जे वातावरण आहे ते निर्माण झालं होतं। बघू शकता तुम्ही काय व्ह्यू होता, वा। वाटेत आम्हाला भूक पण लागली होती खूप, म्हणून म्हटलं कुठेतरी भेळ खाऊया, त्याच्यामुळे साईडला थांबलो होतो। त्याच्यानंतर परत हा व्ह्यू बघा मित्रांनो, किती मस्त असा व्ह्यू आहे। डोंगरावरून एक पूर्ण गाव दिसत आहे आपल्याला। देवासाठी थोडं पान फूल घेतलं होतं मित्रांनो।
वाटेत असताना निघायच्या वेळेस खूप भूक लागली मित्रांनो. तर एक हॉटेल सार्थक नावाचं हॉटेल दिसलं होतं. मग आम्ही घेतली एक थाळी घेतली आणि मग मस्तपैकी जेवणावर डाव मारला आणि आम्ही जेवण झाल्यानंतर पुढे निघालो. रस्त्यामध्ये बघा याचं मस्त इव्हिनिंगचा व्ह्यू आम्हाला दिसला बघा. त्याच्यामुळे पटकन एक क्लिक केला. मस्त असा व्ह्यू होता. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती मित्रांनो. आजचा ब्लॉग इथेच संपतो आपला. थँक्यू सो मच.